न्यायाधीशाने भीमराव कांबळेला विचारलं, तुला शिक्षा काय करू? त्यानं मान खाली घातली आणि सर्व कोर्ट सुन्न शांत पडलं. आता फाशीवर जा म्हणून हा खटला न्यायालयाने संपवला. रेअरेस्ट ऑफ द रेअर केस असं म्हटलं गेलं. 1 मे 2026 रोजी नसरापूर भोर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये गाईचं वासरू दाखवतो म्हणून एका गोठ्यामध्ये घेऊन गेला. तिच्यावर अमानुष शारीरिक अत्याचार केले. जनावर सुद्धा वागणार नाहीत अशी वागणूक या व्यक्तीने केलेली आहे. आणि खरंच 1200 पानाचं आरोपपत्र दाखल करून पोलिसांनी सुद्धा आपलं कार्य चांगल्या प्रतीने केलं आणि 55 दिवसामध्ये न्यायालयाने हा निकाल देऊन कुठेतरी या बाळाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु या बाळास न्याय मिळाला की नाही, याला काय शिक्षा व्हायला पाहिजे, यापेक्षा सुद्धा वाईट की ही शिक्षा योग्य आहे, आपलं मत काय आहे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.